भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल. RSSचे इस्रायलशी असलेले संबंध, केंद्राचे परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे एकतर्फी करार यामुळे भारत पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दिशेने जात असल्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून देशात संतापाची लाट असल्याचे सांगत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या एप्स्टीन फाईल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार कराराच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. मोदी हटाव देश बचावच्या घोषणाने मुंबई दणाणली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मोदी हटाव देश बचावच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता CSMT परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ॲडव्होकेट आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका केली. भारत आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करत असून हे भविष्यासाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रियदर्शी तेलंग, उत्कर्ष रूपवते, दिशा पिंकी शेख, तरुण युवा नेते सुजात आंबेडकर, निलेश विश्वकर्मा, स्नेहल सोहनी, सागर गवई, चेतन अहिरे, सचिन गायकवाड, अविनाश भोसीकर यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष सोनू पवार, प्राक्त मनोज पवार आणि जिल्हा नेते सारंग थोरात उपस्थित होते. या महामोर्चात मुंबईसह उपनगरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनावणेसह पल्लवी निकम, मी 24 तास, मुंबई. लहान मुला मुलींशी असणारा व्यवहार केलाय, त्यांचं शोषण केलंय. मोदीजी याचा खुलासा करा की तुमचं नाव तर त्या फायलींमध्ये नाहीये आणि ते नाव बाहेर पडू दे म्हणून तुम्ही देश विकायला निघालेलात. आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असणारा विचारतो की तुम्ही तरी गप का बसलात? 2G स्कॅम झालं त्यावेळेस अण्णा हजारेला हाताशी धरलं, दिल्लीच्या मैदानामध्ये बसवलं आणि सगळं रान आपण असताना पेटवलं. आज तुम्ही म्हणत असाल की मोदी ऐकत नसेल, पुन्हा एक अण्णा हजारे उभा करा आणि त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची हिंमत दाखवा. मित्रांनो, 2 महिने झाले, 3 महिने झालेत, आपण एप्स्टीन फाईल्स, एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन ही सगळी नावं ऐकत आहोत. पण आता आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. कारण जसं आपलं सरकार झोपलेलं आहे तसेच सरकारला प्रश्न विचारलेली लोक सुद्धा झोपलेली आहेत. म्हणून आपल्याला काही गोष्टी स्वतःहून समजून घ्यायला लागल्या की एप्स्टीन कोण होता, जेफ्री एप्स्टीन हा माणूस नेमका कोण होता, एप्स्टीन फाईल्स काय आहेत आणि असं काय चमत्कार त्या फाईलमध्ये लपलेला आहे की अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हवं तसं नरेंद्र मोदींना झुकवू शकतो, वाकवू शकतो, नाचवू शकतो. असं नक्की काय त्या फाईल्समध्ये घडलंय त्याच्यामध्ये की जे काही डीप स्टेट आहे त्या डीप स्टेटनी अनेक लोकांना असं सांगितलेलं आहे की RSSने मोदींचा राजीनामा घेतला नाही आणि त्यांनी BJP मधल्या कुठल्याही माणसाला पंतप्रधान करावं. ते जर केलं नाही तर ज्यामुळे मोदी ब्लॅकमेल होतात आहेत त्या संदर्भातल्या काही रील्स या बाहेर येतील असं ते सांगतायत. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.